नमस्कार. युवा क्रांती चॅनलमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत आहे. येत्या 25 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचं संत निषेधामध्ये आगमन होत आहे. तर हे आगमन कसं होत आहे, त्या कसं देत आहे याची विस्तृत माहिती आपल्याला आजच्या मुलाखतीचे प्रमुख पाहुणे रामा पाटील थारकर आपल्या मुलाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपल्याला सांगतील. तर चला भेटूया आपण रामा पाटील थारकर यांना. रामाभाऊ नमस्कार. चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. रामाभाऊ, मी आपल्याला विचारू इच्छितो की शेगाव शहरामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या संघाने भव्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य मेळाव्यासाठी आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू येत आहेत. तर इतका मोठा हा दौरा असल्यामुळे, एवढा मोठा हा महाआरोग्य मेळावा असल्यामुळे शेगाव शहरात नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात या दौऱ्याविषयी संपूर्ण उत्सुकता आहे. सन्मान्य खासदार प्रतापराव जाधव यांच्या संघाने हा या महाआरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर याचं कारण काय? सर्वप्रथम आपल्या शेगाव संत नगरीमध्ये हे आयुष मंत्रालयामार्फत जे भव्य महासंमेलन इथं आयोजित केलं त्याबद्दल मी शेगाव तालुक्याच्या वतीनं नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचं खूप खूप आभार मानतो. कारण हा आपल्या जिल्ह्याचाच अभिमान नाही तर हा पूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे की या देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू या शेगावमध्ये संत नगरीमध्ये येत आहेत. हा मेळावा, हे महासंमेलन एवढं मोठं आहे की याच्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं याचा लाभ घ्यावा आणि घेतील. कारण याच्यामध्ये खूप सारे इव्हेंट 4 दिवसाचे आहेत. 25 फेब्रुवारीला श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिथं उद्घाटन होणार आहे आणि तिथून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे रामाभाऊ की 4 दिवस सतत हे वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आलेले आहे. आमच्या दर्शनात सांगा, हे 4 दिवस कोणकोणते त्या ठिकाणी लोकांच्या उपयोगात येणारे असे हे मेळावे असतील? 25 तारीखला 12 वाजताचं उद्घाटन संपन्न झालं. नंतर 26 तारीखला आपण म्हणतो घरचा वैद्य म्हणजेच आजीबाईचा बटवा. जे आपल्या अगोदरची जी पिढी होती त्यावेळेस ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक किंवा हे नव्हते. म्हणजे पहिले आयुर्वेदिकच होतं, ॲलोपॅथिक नव्हतंच. तर आपल्याला छोटा खोकला, ताप, सर्दी हे जरी असलं तरी आपल्या घरचे जे बुजुर्ग व्यक्ती असे, आपण जसं म्हणतो आजीबाईचा बटवा, आपल्या घरगुतीच इलाज त्याच्यावर. कफ झाला असेल तर लहान लेकराला काय घुट्टी द्यायची, जन्मतापासूनच त्यावेळेस त्या घुट्ट्या असत, वेगवेगळ्या आयुर्वेदिकच्या ज्या काही असत, उगवून लहानपणीच आपली आजी किंवा आपल्या आई आपल्याला ते परंपरा जपण्यासाठी आणि ते जे जुनं होतं आपलं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दवाखान्यात न जाता घरचा वैद्य घरीच. आणि हे जे आयुर्वेद होतं हे काही आजचं नाही आहे, हे खूप जुनं आहे. आपण पाहत असाल की आपले जे काही पूर्वज होते, इवन हनुमंतानं सुद्धा जडीबुटी आणून दिली होती पहाडातून. आता हे आजचं नाही आहे. असे अनेक उपयोगी यामध्ये 26 तारीखच्या याच्यामध्ये घरगुती आयुर्वेदिक प्रथमोपचार प्रशिक्षण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. नंतर शेतकरी बांधवांसाठी औषध उपचार, विविध नामांकित कंपन्या देशभरातून त्या ठिकाणी येणार आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला तिथं त्या प्रशिक्षित करणार आहेत की बा ह्या औषधा कशा वापरायच्या आणि आपल्या शेतामध्ये सुद्धा त्या औषधीची लागवड कशी करायची, असं अनेक त्याच्यामध्ये 26 तारीखच्या याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. तिथून नाही तर 27 तारीखच्या याच्यामध्ये चांगल्या तपासण्या आणि तिथं ओएसरी ADPI म्हणजे ते काही अपंग व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा त्याच्यामध्ये कोणाचा हात तुटलेला असेल, पाय असेल किंवा जे व्यक्ती अपंग असेल त्याच्या तपासण्या करून त्यांना ते साहित्य सुद्धा त्या ठिकाणी मोजमाप करून त्याचं ते साहित्य सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिथून नाही तर मग आणखी 28 तारीखले भव्य असं नेत्र तपासणी आहे. तपासणी झाल्यानंतर त्याला चष्मे वाटप आहेत नंबरचे.
किंवा मोतीय बिंदू जर निघला तर त्याच्या तपासण्या केल्यानंतर त्यांची जिल्हाभरात नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणून ज्या ठिकाणून पेशंट आले त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात त्या तालुक्यामध्ये त्यांचं ऑपरेशनची सुद्धा व्यवस्था या शिबिरामध्ये करण्यात येणार आहेत. आणि पूर्ण देशभरातून याच्यामध्ये होमिओपॅथिक असेल, आयुर्वेद असेल, योग असेल, युनानी असेल, सिद्ध असेल, अशा या पॅथीचे सर्व देशभरातले तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी सर्व येणार आहेत. खूप सारे भव्य इथं स्टॉल लागणार आहेत औषधांचे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाले या चारही पॅथीचे प्रत्येक रुग्णावर उपचार आणि औषध वाटप होणार आहे. अच्छा, आपण जे संपूर्ण माहिती सांगितली त्याच्यावरून एक जाणवतंय मला की आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, आपण जे म्हणतो ना जुनं ते सोनं, हो, जर त्यांनी पूर्ण जगामध्ये योग पसरवला आणि पूर्ण जगाला सिद्ध करून दाखवली योगाचे परिणाम काय आहे, योग किती चांगल्या प्रमाणात केला जातो, त्याच बेसवर कुठेतरी आयुष मंत्रालयाची स्थापना झाली आणि आपल्या जुन्या काळात ज्या दवाखाना चालायचा घरगुती दवाखाना किंवा ज्या मला नाडी तपासून जे वैद्य राहायचे आणि जे आधारित मग ते जडीबुटी द्यायचे, हे ॲलोपॅथी होमिओपॅथी याच्या पहिले तीच सर्व चालू होतं, तेव्हा सुद्धा जग चाललं. पुन्हा तोच वापर या जगाने कसा करावा, कदाचित याचा प्रसार आणि प्रचार आणि उपभोग हा लोकांपर्यंत पोहोचावा आणि या जगावर याचा परिणाम व्हावा, असा काही उद्देश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रदीप जाधव यांचा आम्हाला या बोलण्यानं जाणवतो. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? हो, हे बघा, अतिशय दूरदृष्टी असलेले सन्माननीय माननीय आपले या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब खूप दूरदृष्टी असलेले हे व्यक्तिमत्व आहे आणि यांनी यांच्या दूरदृष्टीतूनच या आयुष मंत्रालयाची स्थापना केली 2014 साली. आणि अत्यंत हे खातं आवडतं असल्यामुळे मोदी साहेबांचं त्यांच्या या खात्यावर एकदम चांगलं लक्ष ठेवून तुम्ही पाहिलं असं आता देशाचा GPDP आराखडा प्रसिद्ध झाला, निर्मला सीतारामजी यांनी केला. सगळ्यात जास्त भरीव निधी हा आयुष मंत्रालयाला. पूर्वीचे लोक तुम्ही सांगितलं की कुठेतरी याची प्रचार प्रसिद्धी, तर हे अत्यंत खरं येण्याची गरज आहे काळाची. आपण पाहत असाल एखाद्या व्यक्तीला जर खूप मोठा आजार दळला तो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये जाते आणि डॉक्टर ज्यावेळेस सांगतो की आता तुम्ही घरी घेऊन जा पेशंटला आणि पेशंटची सेवा करा, त्यावेळेस कुठेतरी आपल्या त्या पेशंटचे नातेवाईक घरचे लोक आयुर्वेदाकडे किंवा होमिओपॅथीकडे वळतात की बा आता घरी नेऊन आराम करा, म्हणजेच आपलं पेशंट शेवटच्या टप्प्यामध्ये आहे हे जाते. त्यावेळेस असे काही कॅन्सरचे उदाहरणं मी बघितले की त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषध घेऊन ते पूर्णपणे रिकवर झाले. म्हणून याची प्रसार प्रसिद्धी करणं हे काळाची गरज आहे. आणि असे ॲलोपॅथिक आहे, खूप फास्ट इलाज आहे, परंतु हा इलाज दूर नाहीये. म्हणजे आज गोळी घ्या तुम्ही बसला असा लगेच नाहीये, पण आयुर्वेदामध्ये तसं नाहीये. आयुर्वेदामध्ये मुळातून तो जो आजार आहे बसवायची ताकद ते आयुर्वेदामध्ये आहे. त्यामुळे याचा प्रसार प्रसिद्धी हे जगभर होणे आणि आपले केंद्रीय आयुष मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब अत्यंत बारकाव्याने आणि चाणक्यानं याच्यावर लक्ष ठेवण्यात की बा आपल्या महाराष्ट्रासाठी, आता ते तर देशभर फिरत आहेत, देशाच्या बाहेर सुद्धा त्यांचे दौरे चालू आहेत, परंतु आपल्या महाराष्ट्रात याचा प्रसार कसा जास्तीत जास्त व्हावा आणि महाराष्ट्राला याचा कसा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि त्यातून मी आपला बुलढाणा जिल्हा म्हणजे आपली या बुलढाणा जिल्ह्याला जास्तीत जास्त याचा कसा फायदा व्हावा म्हणून हे एवढं मोठं महासंमेलन या ठिकाणी आयुष मंत्रालयाच्या वतीनं हे या ठिकाणी राबवलं जात आहे. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो रामभाऊ, महाआरोग्य मेळाव्याचं भव्य प्रमाण या ठिकाणी सन्मान्य खासदार प्रदीप जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आले. आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला काय आवाहन करू इच्छिताल या महाआरोग्य मेळाव्याबद्दल? मी संपूर्ण महाराष्ट्र असेल, बुलढाणा जिल्हा असेल, मी एकच आवाहन वजा विनंती करेल की आपल्या महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, जिल्ह्यासाठी त्याच्याही पेक्षा जास्त क्षण आहे आणि तालुक्यासाठी की या ठिकाणी या संत नगरीमध्ये हे प्रथमच असं भव्य या ठिकाणी आयोजन झालं. या महामेळाव्यातून या महासंमेलनातून प्रत्येक नागरिकानं
प्रत्येक व्यक्तीनं जेवढा फायदा घेता येईल या आयुर्वेदाचा, या योगाचा, युनानीचा, सिद्धाचा, तेवढा घ्यायचा. कारण जगभरातून, पूर्ण देशभरातून सुप्रसिद्ध इथं तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत आणि या मेळाव्यातून खूप काही शिकायला भेटणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेती बाबतीत चांगले इथं मार्गदर्शक येणार आहेत कृषी विद्यापीठाचे, की जे शेती कशी करायची, पारंपरिक सोडून कशी करायची. बरेच औषध उपचाराच्या याच्यामध्ये लागवडीचे विषय आहेत की ज्याच्यातून मोठमोठ्या कंपन्या आपल्याला त्या लागवडीबद्दल माहिती देतील आणि प्रशिक्षित करतील. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वनस्पती अशा आहेत की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या सबसिड्या आहेत 50% 70%पर्यंत. बऱ्याच एनजीओ कंपन्या आहेत तिथं, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना सुद्धा फायदा होणार आहे. तर हा काही एक केवळ फक्त आरोग्याची तपासणीच नाही, तर हा कार्यक्रम एवढा व्याप्त आणि मोठा आहे की शेतकऱ्यांसाठी हा एक आगळा वेगळा एक खूप काही, म्हणजे आपण पारंपरिक शेती जे करतो त्याच्या बाहेर निघून वनस्पतीची शेती कशी केल्या जाईल आणि याच्यातून शेतकरी कसे मोठे होतील, असा एक खूप सारा मोठा याच्यामध्ये हा विषय आहे. तुम्ही जसं कोरोना काळात सुद्धा पाहिलं असं की ज्यावेळेस सर्व बंद पडलं, पूर्ण देश हादरला, त्याच्यामध्ये बी आयुर्वेदिक इलाज, जसं काळा घेतला आपण, गुळवेल घेतला, ज्यावेळेस औषधा वाचवत नव्हत्या ॲलोपॅथिकच्या सुद्धा, त्यावेळेस या आयुर्वेदानं काही जीव वाचवले. आणि हा एवढा मोठा प्रोग्राम हा आपल्या संतनगरीमध्ये आहे. तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती करणार आहोत की पूर्ण शेतकरी, अपंग व्यक्ती असतील आणि होमिओपॅथिक आयुर्वेदिक या महामेळाव्यामधून प्रत्येक जण काहीतरी शिकून काहीतरी घेऊन जाणार आहे. याच्यामध्ये आला आणि खाली गेला असं होणार नाही. तर या सगळ्या गोष्टीचा सर्वांनी, पूर्ण जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, तालुका असेल, या सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रत्येक व्यक्तींना याच्यापर्यंत, या महामेळाव्याच्या 4 दिवसाच्या आयोजनापर्यंत या आणि इथून निश्चितच प्रत्येक जण हा काहीतरी घेऊन जाईल अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बराबर आहे, आपण सांगितल्याप्रमाणे रामाभाऊ, तर नक्कीच युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत या दौऱ्याची इतंभूत माहिती, तसेच 4 दिवस जे कार्यक्रम चालतील ते 4 दिवसाचं शक्यतो आम्हाला जर पर्यंत भेटले तर थेट प्रक्षेपण, कशा प्रकारे कार्यक्रम चालले, कशा प्रकारे स्टॉल लागले, जेणेकरून तुमच्यामध्ये ते पोहोचतील आणि त्या माध्यमातून कुठेतरी तुम्ही त्या ठिकाणी आलेच पाहिजेत, हा आमचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ते करणार आहे. तर आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये शेगाव तालुका अध्यक्ष शिंदे शिवसेना गट रामा पाटील थारकर यांनी विस्तृत माहिती दिली. त्याबद्दल युवकांच्या माध्यमातून मी रामा थारकरांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा जाता जाता, जर कधी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो नसेल केलं, तर नक्कीच फॉलो करा. कारण की या एवढ्या मोठ्या महाआरोग्य मेळाव्याची, तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या दौऱ्याची इत्तंभूत माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचू शकू. तर पुन्हा भेटूया अशा जगाला चांगल्या मुलाखती. तोपर्यंत नमस्कार.